नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकायन आय एस अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव अनुज पहाडे आणि आपण आपली सिरीज कंटिन्यू करूया. आपण राज्यसेवेचा पॉलिटी पेपर डिस्कस करतोय. त्यामध्ये आपण 2021चा पेपरचा पार्ट 1 ऑलरेडी डिस्कस केला आहे. त्याच सिरीजला आपण कंटिन्यू करूयात आणि पार्ट सेकंड जो आहे तो बघूयात. तुमच्याकडे जर का राज्यसेवेचा पेपर असेल, त्याच्यामध्ये सेट ए अवेलेबल असेल तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो एक्झाम करताना. राईट, तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन पण करू शकतात आणि सेम अप्रोच आपण कंटिन्यू करणार आहे. तर क्वेश्चन डिस्कस करणार आहे आणि त्या रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी काही आपल्याला पुढच्या एक्झाममध्ये विचारू शकतात त्याबद्दल आपण डिस्कस करूयात. ओके, सो कंटिन्यू करूयात. आता पुढचा क्वेश्चन बघा, आपल्याकडे राष्ट्रपतीबद्दल आहे. राष्ट्रपतीबद्दल जे बिल आहे, म्हणजे बघा, राष्ट्रपती हा आपला संसदेचा अविभाज्य भाग म्हणतो आपण, हे ना. म्हणजे आपल्याकडे लोकसभा आहे, राज्यसभा आणि राष्ट्रपती आहे. आता राष्ट्रपती डायरेक्टली लोकसभा किंवा राज्यसभेचे मेंबर नाही आहेत असे, परंतु कोणतंही बिल असेल ज्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभा, ज्यावेळेस आपल्याकडे बायकॅमरलिझम आहे, लोकसभा आणि राज्यसभा जेव्हा एखादा कायदा पास करते, त्या कायद्याला राष्ट्रपती ज्यावेळेस साईन करतात आर्टिकल 111 आहे ना त्यासंबंधी, त्यानंतरच ते बिल जे असतं आहे ना, बिल म्हणजे विधेयक जे असतं, ते विधेयकचं काय असतं, कायद्यामध्ये रूपांतर होतं. हे जे नॉर्मल ज्याला आपण विधेयक म्हणतो, त्या विधेयकचं काय असतं, कायद्यामध्ये रूपांतर होतं. तर सेम आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं की 3 टाईपचे बिल्सबद्दल. एकदा आपण मी तुम्हाला बिलबद्दल सांगतो, म्हणजे तुम्हाला थोडं सोपं जाईल. बघा, आपल्याकडे विधेयक जे असतं, कायद्याचा कच्चा मसुदा, त्याला विधेयक म्हणतात. राईट आहे. आणि त्या विधेयकचे 3 प्रकार आपल्याला पडतील. राईट आहे. 3 प्रकारमध्ये एक ऑर्डिनरी बिल असेल, ज्याला आपण साधारण विधेयक म्हणता येईल तुम्हाला. सर्वसाधारण विधेयक जे म्हणतो ते सर्वसाधारण विधेयक. एक मनी बिल असणारे आहे ना, ज्याला आपण धन विधेयक म्हणतो, जे आर्टिकल 110 मध्ये मेन्शन केलेलं असतं, धन विधेयक. आणि एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल असणारे, ज्याला आपण घटना दुरुस्ती विधेयक म्हणतो. कळतंय का? सो या तिघांसाठी ना पास होण्याची प्रोव्हिजन वेगवेगळी आहे. राईट आहे. म्हणजे नॉर्मली तुम्ही ऑर्डिनरी बिल असताना ते कुठेही मांडू शकता. म्हणजे तुम्हाला लोकसभेमध्ये मांडायचं असलं तर तिकडं मांडू शकता किंवा राज्यसभेमध्ये मांडू शकता. तर ऑर्डिनरी बिल, साधारण विधेयक कुठेही मांडू शकतात. त्यावर राष्ट्रपतींची पूर्व परवानगीची आवश्यकता पण असतं, म्हणजे प्री अप्रुव्हलची गरज नसते. ओके, या ठिकाणी तुम्हाला जॉईंट सेटिंग घेण्याचे प्रोव्हिजन असतं, सगळ्या अवेलेबल असतं. पण ज्यास मनी बिल असतं ना, ते हे मनी बिल हे शासनाचं बिल असतं है ना. शासन त्यांचं दाखवण्यासाठी, कारभार करण्यासाठी मनी बिल असतं. आणि म्हणून मनी बिल आर्टिकल 110च्या अंतर्गत प्रेसिडेंटच्या पूर्व परवानगीने मांडतात. ऑनली लोकसभेमध्ये मांडलं जातं, राज्यसभेमध्ये मांडलं जात नाही. राज्यसभेला धन विधेयकाबाबत कमी पॉवर्स आहे, जास्तीत जास्त ते 14 डेपर्यंत त्याला डिले करू शकतात. सो काय, मनी बिल प्रेसिडेंटच्या पूर्व परवानगीने मांडतात, फक्त लोकसभेमध्ये मांडलं जातो. आणि हे शासनाचं बिल असल्यामुळे हा कोणताही मेंबर मांडू नाही शकत. हे जे मंत्री जे असतात, जे गव्हर्नमेंटमध्ये जे मिनिस्टर्स जे असतात, तेच मांडू शकतात. ओके, सो हे मनी बिलबद्दल असेल. ऑर्डिनरी बिलबद्दल असं कोण नव्हतं. ऑर्डिनरी बिल प्रायव्हेट मेंबर बिल मांडू शकतात किंवा शासनामध्ये मंत्री मांडू शकतात. कसं? आणि सेम एक घटना दुरुस्ती विधेयक असतं. घटना दुरुस्ती विधेयकाबद्दल पण असं काही असं खूप नाही आहे की प्री अप्रुव्हल लागेल किंवा कोणत्या हाऊसमध्ये मांडू शकतात. हे 3 बिल तुम्हाला कम्पॅरेटिव्हली अभ्यास केले पाहिजे की कुठं मांडू शकतात, कोणाला मांडण्याची पॉवर आहे ना. म्हणजे प्रायव्हेट मेंबर मांडू शकता का गव्हर्नमेंट मांडू शकते, ते तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्याचे पास होण्यासाठी प्रेसिडेंटकडे कोणती पॉवर आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की कोणतंही जे बिल असतं, ते कोणतंही बिल जे असू द्या, याच्यामध्ये ऑलरेडी प्रेसिडेंटची अप्रुव्हल घेतलेली आहे, त्याला ज्यावेळेस प्रेसिडेंटची अप्रुव्हल किंवा प्रेसिडेंटची साईन भेटते आर्टिकल 111 नुसार, त्यावेळेस त्याचं काय होतं, फायनली कायद्यामध्ये रूपांतर होतं किंवा ॲक्टमध्ये रूपांतर होतं. म्हणजे बिलपासून ॲक्ट बनण्यासाठी त्याला या प्रोसिजरमधून जावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. आता आपला क्वेश्चन जो होता तो या रिलेटेडच होता. आपल्याला जो विचारलेला क्वेश्चन आहे तो या रिलेटेडच होता की बिल जे आहे, धन विधेयक, मनी बिल जे, त्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारला होता. ते आपण आता 1 बाय 1 बघूयात की काय आहे. राईट. सो बघा, पहिल्या स्टेटमेंट होतं, राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेच्या पुनर्विचारात पाठवू शकतात. म्हणजे परत लोकसभा आणि राज्यसभाने एखादं बिल पास केलं होतं आणि हे ऑर्डिनरी बिल होते, राष्ट्रपतीकडे गेलं आणि राष्ट्रपती काय करू शकतात, ते पुनर्विचारात पाठवू शकतात. कोणतं बिल विचारताय तुम्हाला, सर्वसाधारण विधेयक, तर हे या ठिकाणी प्रोव्हिजन राईट येणार मित्रांनो. हे प्रोव्हिजन राईट आहे ऑर्डिनरी बिलबद्दल. तुम्हाला विचारलं परत कोणतं होतं, बरोबर होतं, करेक्ट विचारलं होतं. ए ऑप्शन डेफिनेटली असणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ए नाही तर तुम्ही कॅन्सल करू शकतात, म्हणजे हा कॅन्सल करू शकता तुम्ही डायरेक्टली, आणि त्याचप्रमाणे हा पण कॅन्सल करू शकता, कारण की ए हा डेफिनेटली राईट आहे आणि तुम्हाला राईट विचारलेला आहे. ओके, सेकंड क्वेश्चन बघा, राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. आता या ठिकाणी बघा, धन विधेयक आला. राईट आहे. सेम जर या ठिकाणी मनी बिल असतं, म्हणजे हे ऑर्डिनरी बिल होतं, मनी बिल हे राष्ट्रपती पुन्हा नाही पाठवू शकत पुनर्विचारात.
का नाही पाठवू शकत? कारण की मनी बिल मांडण्याच्या अगोदरच आपण राष्ट्रपतीची परमिशन घेतलेली असते है ना, राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने मांडलेलं ते बिल आहे. म्हणून राष्ट्रपतीला त्या ठिकाणी ऑप्शन दोनच, एक तर यस किंवा नो म्हणणार जे असेल ते, पुनर्विचारता पाठवण्याची पॉवर त्या ठिकाणी नसते मनी बिल. सेम गव्हर्नरला पण ॲप्लिकेबल आहे. ओके, गव्हर्नरला पण मनी बिल परत रिकन्सिडरसाठी पाठवता येत नाही. सो हे एक लक्षात ठेवा मनी बिलबद्दल. म्हणजे बी हे डेफिनेटली रॉंग असणार आहे. बी डेफिनेटली रॉंग असेल तर हा पण तुमचा स्टेटमेंट रॉंग झाला आणि तुमचा आन्सर आला ॲटोमॅटिक ए आणि सी. पर सीची वाचायची गरज आहे का नाही? वाचायची गरज नाही तसं, कारण की डायरेक्टली तुम्ही सांगू शकता सी हे डेफिनेटली राईट असणार आहे की संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजुरी केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावी लागते. सो हे राईट स्टेटमेंट आहे. कळतं आहे का? सो इलिमिनेशन मेथड वापरा, इलिमिनेशनचा फायदा होईल. ज्या गोष्टी माहीत आहे त्या तर तुमच्या डेफिनेटली जाणार. एखादी गोष्ट माहीत नसेल तरी पण तुम्ही 2 पर्याय जरी एलिमिनेट केले तरी जिंकण्याची प्रोबॅबिलिटी तुम्ही 50% वाढवून घेतली ना. सो डेफिनेटली ते वापरा इलिमिनेशन मेथड. हा एक सोपा क्वेश्चन होता, थोडं डिटेलमध्ये बघूयाला आपण. ओके, आन्सर त्याला पाहिलं आपण. बघा आर्टिकल 111, ज्याप्रमाणे आर्टिकल 111 मध्ये राष्ट्रपती साईन पॉवर आहे ना, तशी सेम पॉवर गव्हर्नरकडे आर्टिकल 200 मध्ये. कळतं आहे का? आता माझा इकडं पर्पज काय की डिस्कशनमध्येच तुमचे आर्टिकल पण पाठ झाले पाहिजे काय काय, कारण की आर्टिकल लागणार आहे तुम्हाला. सो जेवढे आर्टिकल आपण डिस्कस करतो ते जरी तुम्हाला लक्षात आले तरी पण कळेल. म्हणजे एखादा आर्टिकल 111 मध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रपतीची एखादी साईन असते त्याप्रमाणे 200 मध्ये जी पॉवर आहे ती कोणाकडे असते? गव्हर्नरची असते. राईट. द प्रेसिडेंट ॲसेट करते एखाद्या बिलला. आता तुम्हाला काय आलं म्हणजे बिल कसं बनणार आहे बघा. या ठिकाणी आपलं बिल असणार आहे ज्याला विधेयक म्हणतात. विधेयक करण्यासाठी लोकसभामध्ये जाणार, राज्यसभामध्ये जाणार, त्याचे ते पास होणार. मग ती मेजॉरिटी वेगवेगळी असते प्रत्येक विधेयकासाठी. त्याच्यानंतर पास होणार, त्यानंतर ते राष्ट्रपतीकडे येणार. राष्ट्रपती 111च्या हिशोबाने त्याला साईन करणार आणि त्यानंतर त्या विधेयकाचं काय होणार? ॲक्टमध्ये रूपांतर होणार. कळतंय? ही प्रोसिजर फॉलो करते. हे जे असतं विधेयक असतं, हा जो असतो तो कायदा असतो आणि ही प्रोसिजर फॉलो होते. नाव द प्रेसिडेंट रिटर्न करू शकता. मी आपण पाहिलं ऑर्डिनरी बिल काय असतं. ऑर्डिनरी बिल काय करणार? प्रेसिडेंट परत पाठवणार. परंतु पुन्हा जर का प्रेसिडेंटकडे आलं तर त्यांना त्या बिलवर साईन करावी लागते. बट या ठिकाणी इंटरेस्टिंग गोष्ट कशी माहिती आहे का मित्रांनो, की प्रेसिडेंटकडे समजा एखादं बिल लोकसभा आणि राज्यसभाने समजा एखादं बिल पाठवलं आहे ना, लोकसभा आणि राज्यसभाने पाठवलं, परत त्यांनी रिकन्सिडरसाठी प्रेसिडेंटने परत पाठवलं. परत जर का यांनी प्रेसिडेंटकडे पाठवलं तर राष्ट्रपतीवर टाईम बाउंडेड लिमिट काही नाही आहे की किती दिवसाच्या आत त्या विधेयकाला संमती द्यायला पाहिजे. टाईम फ्रेम मेन्शन नाही केलेला. आणि या ठिकाणी मग कुठंतरी डिस्क्रिशनरी पॉवर येते राष्ट्रपतीकडे की ते थोड्या दिवसापर्यंत ते बिल रोखून ठेवू शकतात. नॉर्मली असं होत नाही, कारण की गव्हर्नमेंट ही मेजॉरिटीमध्ये असते आणि नॉमिनल म्हणजे राष्ट्रपती नामधारी प्रमुख असल्यामुळे त्यांना शासनाचा सल्ला मानावा लागतो. परंतु हे प्रोव्हिजन आहे या ठिकाणी. राईट आहे, हे ठिकाणी हे प्रोव्हिजन आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता या ठिकाणी मी बघतो मनी बिल. तुम्हाला जे बोललं ना मी धन विधेयक, ते धन विधेयकबद्दल पण एक लक्षात ठेवा. ओके, धन विधेयक पहिले आर्टिकल पहिले सगळे माहीत पाहिजे तुम्हाला. राईट आहे. आर्टिकल 110 मध्ये धन विधेयक आहे. तुम्हाला ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट माहिती आहे. 112 मध्ये आपण बजेट मेन्शन करतो. म्हणजे जे बजेट आपण ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, बजेट हा डायरेक्टली शब्द वापरला नाही आहे आपल्याकडे, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आपण म्हणतो. ओके, सो तसंच मनी बिल हे आर्टिकल 110 मध्ये मेन्शन आहे. आता हे एक्सक्लुझिव्हली डील्स विथ द फायनान्शियल मॅटर, जे आर्टिकल 110 मध्ये मेन्शन आहे. म्हणजे ज्या गोष्टी आर्टिकल 110 मध्ये मेन्शन आहे त्या गोष्टी रिलेटेड बिल असेल तरच त्याला धन विधेयक म्हणणार. त्या रिलेटेड नसेल तर त्याला धन विधेयक म्हणता येणार नाही. हे मनी बिल लक्षात ठेवा. इंट्रोड्यूस इन लोकसभा ओनली. कळतं? या ठिकाणी लोकसभा ओनली हे आन्सर राईट आहे. लोकसभा ओनली वगैरे लोकसभेमध्येच का? कारण की लोकसभा हे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे, कनिष्ठ सभागृह आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मनी बिल हे लोकांचे पैशाचे रिलेटेड बिल असल्यामुळे ते फक्त लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस करतात. राज्यसभेला त्याच्यामध्ये जास्त पॉवर नसते. मॅक्झिमम 14 डेजसाठी काय करू शकतात? ते त्याला पेंडिंग ठेवू शकतात. त्याच्यानंतर ते ॲटोमॅटिक पास कन्सिडर केलं जातं. रिक्वायर प्रेसिडेन्शियल प्रायर अप्रूव्हल. राईट आहे. बघा वरची जी प्रोसिजर आपण बघत होतो त्यामध्ये काय होत होतं, एक बिल जे आहे ते बिल लोकसभा राज्यसभा त्यामधून पास होऊन प्रेसिडेंटची साईन व्हायची आणि त्यामध्ये कायद्यात बनायचं साधारण विधेयक. परंतु काय होतं की ज्यावेळेस आपण मनी बिलबद्दल बोलतो तर मनी बिलमध्ये मांडताना अगोदरच आपण प्रेसिडेंटची परमिशन घेतो. कळत आहे का? म्हणजे ही जी परमिशन शेवटी होणार होती ती अगोदरच घेतलेली असल्यामुळे परत हे बिल लोकसभा राज्यसभाकडे गेल्यानंतर ते याला रिकन्सिडरसाठी पाठवू शकत नाही, कारण की ऑलरेडी ती पॉवर झाली.
कळते? म्हणजे आपली सिक्वेन्स अशी जाणार होती, ऑलरेडी आपल्या प्रेसिडेंटची अप्रूव्हल पहिले घेतली, मग लोकसभा राज्यसभामध्ये, मग परत रिव्हर्स पाठवणार नाही. आणि म्हणून आपल्याला म्हटलं जातं की मनी बिल धन विधेयक हे पुनर्विचारार्थ राष्ट्रपतीकडे परत पाठवता येत नाही. पण धन विधेयकामध्ये तसं शक्य असतं. ओके. नो रोल ऑफ राज्यसभा, मी तुम्हाला सांगितलं राज्यसभाचा जास्त रोल नसतो. अँड नो प्रोव्हिजन ऑफ जॉईंट सेटिंग, या ठिकाणी जॉईंट सेटिंग ज्याला आपण संयुक्त बैठक म्हणतो, ती प्रोव्हिजन मनी बिलबद्दल नाही आहे ना. ते आपण ऑर्डिनरी बिलबद्दल वापरू शकतो, बट मनी बिलबद्दल जॉईंट सेटिंगची प्रोव्हिजन नाही आहे. जॉईंट सेटिंग कशामध्ये मेन्शन आहे? आर्टिकल 108 मध्ये मेन्शन आहे मित्रांनो. ओके, 108 मध्ये मेन्शन आहे. कोणत्या कंट्रीकडून घेतलेलं जॉईंट सेटिंग हे सांगता येईल का तुम्हाला एखाद्याला? जर का कमेंट सेक्शनमध्ये सांगता येत असेल की जॉईंट सेटिंगचं प्रोव्हिजन आपण कोणाकडून ॲडॉप्ट केलेलं आहे, कळतं आहे? कारण की फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण बघितले काय काय गोष्टी असतात. तर एवढं आन्सर जर तुम्हाला येत असेल तर सांगा मला की जॉईंट सेटिंग 108 संयुक्त बैठक जी असतं ते आपण कोणत्या देशाकडून काय केलेलं आहे? ॲडॉप्ट केलं आहे. कळतं आहे? बेसिक क्वेश्चन आहे, येईल तुम्हाला मोस्टली. ओके ना. नेक्स्ट क्वेश्चन कॅग. बघा कॅग लास्ट 2022चा पेपर आपण बघितला, त्यामध्ये पण कॅगवर क्वेश्चन आला होता. कॅग हा इसेन्शियल पार्ट आहे फायनान्शियल दृष्टिकोनातून, आणि परत त्याच्यावर क्वेश्चन आला. बघा स्टेटमेंट मोठे वाटतात, एलिमिनेशन मेथड वापरायची आहे, खूप इझी जातं. राईट, बघूयात आपण. बघा भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल ज्याला आपण काय म्हणतो? कॅग असं म्हणतो. कॅग संबंधी प्रोव्हिजन माहिती आहे आर्टिकल 148 मध्ये असतात. तर कॅग परीक्षेमध्ये खालील विधाने विचारात घ्या. परत फोकस तुमचा कुठं गेला पाहिजे? बरोबर विधान विचारलं त्याच्यावर गेला पाहिजे. परत फोकस कुठं गेला पाहिजे? करेक्ट विचारलं त्याच्याबद्दल विचारलं पाहिजे. आता त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते. ओके, नॉर्मली ते कॉन्स्टिट्युशनल पोस्ट असल्यामुळे या ठिकाणी PM देऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला काही पण फिरू शकता, PM देऊ शकतात. राष्ट्रपतीकडून केले जाते, हे विधान राईट आहे. हे विधान जर का राईट असेल तर या ठिकाणी हे दिसतंय का? नाही ना, म्हणजे हे डेफिनेटली रॉंग असणार आहे. कळतंय? BCD हे कंटिन्युअसली रॉंग असणार आहे. बघा एक पण पर्याय एलिमिनेट झालं ना तरी पण तुम्ही म्हणजे 100पैकी 75%वर आला. कळतंय का? सो जेवढं एलिमिनेट करू शकता तेवढं करत चला. ओके, पहिलं झालं. सेकंड बघा, त्यांचे थर्ड बघा डायरेक्ट, त्यांना पंतप्रधानकडून केव्हाही पदावरून मुक्त केले जाऊ शकते. आता बघा तुम्ही बघा, अपॉइंट राष्ट्रपती करताय, मग रिमूव्हल PM कसं करणार? कळत आहे का? आपण राष्ट्रपती करता तर रिमॉल्व PM कसे करणार? आणि ऑलरेडी मी सांगितलं PM हे डी फॅक्टो हेड असतात, त्यांच्याकडे डायरेक्टली पॉवर नाही कोणा रिमूव्ह करण्याची. होत जरी असलं तरी पण ते प्रेसिडेंटच्या नावाने होणार आहे. ओके, सो PM जे आहे ना, प्राईम मिनिस्टर पंतप्रधान, हे डेफिनेटली रॉंग आहे. म्हणजे C विधान डेफिनेटली रॉंग आहे. म्हणजे C विधान इकडं आलेलं आहे, C विधान हे रॉंग असणार आहे. C विधान इकडं पण दिसतंय तुम्हाला, C विधान हे रॉंग असणार आहे. तुमचं आन्सर काय आलं? हे आलं. ओके, मल्टिपल स्टेटमेंटवाला क्वेश्चन मोठे वाटतात परंतु ते जास्त सोपे असतात. कळतं आहे का? कारण की थोडं जरी तुम्हाला माहीत असलं तरी पण तुम्ही एलिमिनेट करू शकता. सिंगल लाईनर क्वेश्चन डेंजरस का असतात? कारण की त्याच्यावर तुम्हाला 100% नॉलेज आहे पाहिजे त्या गोष्टीचं, हे नाही. एखादा क्वेश्चन सिंगल लाईनर आपल्याला वाटतं छोटा क्वेश्चन आहे, परंतु ते माहीत असलं तर त्यांच्यासाठी सोपं आहे, अदरवाईज तो अवघड जातं. मल्टिपल स्टेटमेंट 4पैकी तुम्हाला 1-2 जरी माहीत असले, तुम्ही जर का लॉजिकली सॉल्व्ह केलं तर तुम्ही पोहोचू शकता आन्सरपर्यंत. ओके, सो याचा आन्सर काय? ABD. म्हणजे त्यांचे वेतन आणि इतर सेवा शर्ती पार्लमेंट ठरवते. राईट, त्यांचे कारण की त्याच्यामध्ये त्यांच्याकडे फायनान्शियल ऑटोनॉमी असल्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या वेतनामध्ये आपण कमी करू नाही शकत त्यांच्या कार्यकालच्या दरम्यान. ह्या सगळ्या गोष्टी पार्लमेंट ठरवते आणि ते संसदेच्या लोकलेखा कमिटीचे फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड आहे ना, जी आपली पब्लिक अकाउंट कमिटी आपण म्हणतो ना, पब्लिक अकाउंट कमिटी, लोकलेखा कमिटी, याचे फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड वगैरे, किंवा त्याला आपण तुम्ही म्हणू शकतात मार्गदर्शक, मित्र आणि तत्वज्ञ म्हणतात त्यांना, फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड. कळते? सो बेसिक्स लक्षात ठेवा. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितल्याचं आन्सर काय? कॅगबद्दल बघा है ना, थोडे प्रोव्हिजन आपण बघता तर माहिती पण पाहिली तर थोडं सोपं जाईल आपल्याला. कॅगचा पोस्ट वगैरे, परत आर्टिकल पाठ झाले पाहिजे म्हणून मी करतोय. आर्टिकल 140, जर आपण 200 आर्टिकल डिस्कस केलं, 111 आर्टिकल बघितलं, 148 आर्टिकल बघितलं, सो आर्टिकल तुम्हाला माहीत पाहिजे आत्तापर्यंत. राईट, कॅग बघा, गिरीशचंद्र मुर्मू हे आत्ताचे कॅग आहे आपले, नाव माहीत पाहिजे. हेड कोण नसतात? इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट जे असतात. आता तुम्हाला विचारू शकता हु इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंटचे हेड कोण असतात? तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसतील फायनान्स मिनिस्टर असतात, किंवा तुम्हाला म्हणतील कॅग असतील, किंवा तुम्हाला म्हणतील अटॉर्नी जनरल असतील, किंवा तुम्हाला आणखी काहीतरी देऊ शकता, PM असतील असं सांगू शकता. सो हे लक्षात ठेवा, हे असे ऑप्शन नसणारे. कॅग त्याचे हेड असतात. कॅग इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. ऑलरेडी मी सांगितलं प्रेसिडेंट त्यांना अपॉइंट करतो. त्यांचा कार्यकाल काय असतं? 6 वर्ष आणि 65 वर्ष, म्हणजे एकदा 665 जे जवळ येईल ते, म्हणजे एकदा 6 वर्ष कंप्लीट होतील त्यांचा टेन्युअरचे, किंवा 65 इयर्स जे पण असेल. आता या संबंधीनं कायदा होता 1971. ओके, ड्युटीज, पॉवर अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ॲक्ट. ओके, 1971चा एक कायदा होता. कायदा
त्या कायद्याला आपण काय केलं होतं 1976मध्ये अमेंड केलं होतं, त्याच्यामध्ये अमेंडमेंट केले होते, बदल केला होता आणि त्याच्यामध्ये मग अकाउंटिंग ओके आणि ऑडिटचं जे फंक्शन आहे ते सेग्रिगेट केलं होतं. अकाउंटिंग करण्यासाठी वेगळी बॉडी, ऑडिटसाठी वेगळी बॉडी, हे सेग्रिगेट केलं होतं या कायद्यानुसार आपण. आणि त्यांची ओथ आहे ना ती 3rd शेड्यूलमध्ये मेन्शन आहे. ओके, मग तुम्हाला माहीत पाहिजे मग फर्स्ट शेड्यूल कशा संबंधी. सेकंड शेड्यूल जे असतं, सेकंड म्हणजे पैसा असतो, तर सेकंड शेड्यूल ही फायनान्स रिलेटेड असतं. 3rd शेड्यूल जे म्हटलं तर 3rd ही ओथ संबंधी असतं. ओथ म्हणजे आपण ओथ जी शपथ घेतो त्या ठिकाणी ओथ वगैरे. मग 3rd शेड्यूलमध्ये ओथ जी मेन्शन आहे ती कोणाकोणाची मेन्शन आहे. मग ओथमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रेसिडेंटची ओथ तुम्हाला बघायला नाही भेटणार 3rd शेड्यूलमध्ये, व्हाईस प्रेसिडेंटची ओथ बघायला नाही भेटणार, किंवा गव्हर्नरची ओथ जी असेल त्यांची बघायला नाही भेटणार. मग या संबंधी कोणकोणते आर्टिकल आहे, म्हणजे प्रेसिडेंट संबंधी कोणतं आर्टिकल असेल का, व्हाईस प्रेसिडेंट संबंधी कोणतं आर्टिकल असेल का, किंवा गव्हर्नर संबंधी कोणतं आर्टिकल असेल का, हे तुम्हाला माहीत पाहिजे है ना. ओथ मेन्शन नाही आहे तर कुठं त्यांचं आर्टिकल असू शकतं का हे तुम्हाला माहीत पाहिजे. 3rd शेड्यूलमध्ये कॅगची ओथ तुम्हाला या ठिकाणी मेन्शन दिसेल, त्या ठिकाणी लक्षात असू द्या. CAG can be removed by the president only in accordance procedure mentioned in the constitution, same as the removal of Supreme Court judge. म्हणजे सुप्रीम कोर्ट जजला रिमूव्ह करण्यासाठी जी प्रोसिजर असते त्या प्रोसिजरप्रमाणे. मग तुम्हाला सुप्रीम कोर्टचं रिमूव्हल प्रोसेस माहीत पाहिजे, कळतं आहे का. म्हणजे कोणतं ग्राउंड्स असेल रिमूव्हलच्या पहिले कोणतं बघा, कोणाला एक काढायचं असलं तर एक तर ग्राउंड्स असणार आहे ना. जसं राष्ट्रपतींना काढायचं असेल तर त्याच्यासाठी ग्राउंड वेगवेगळे असतात, तसंच आहे सुप्रीम कोर्टच्या जजला काढण्यासाठी कोणकोणते ग्राउंड्स आहेत ते माहीत पाहिजे. इम्पिचमेंट असेल, मिसबिहेव असेल, इनकॅपॅसिटी असेल, मग त्याच्यानुसार लोकसभा आणि राज्यसभेमध्ये किती मेजॉरिटीने ते बिल पास होणार आहे ते सगळे प्रोव्हिजन फॉलो होऊन फायनली कॅगला रिमूव्ह केलं जातं. आपल्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं की प्राईम मिनिस्टर रिमूव्ह करतात आणि म्हणून तो रॉंग झाला, राईट. सो बेसिक्स आपण बघितलं या ठिकाणी. आता पुढचं बघा, आता या ठिकाणी विधान परिषद बघा, परत पार्लमेंटचा संबंध आहे पण स्टेट लेजिस्लेचरवर फोकस केलं जाते ना, जे आपल्या म्हणजे स्टेट लेवलच्या बॉडीज आहे त्याच्यावर. आता खालील विधाने विचारात घ्या. कोणतं विधान परिषदबद्दल आहे. परत इलिमिनेशन मेथड वापरा, सोपं जाईल तुम्हाला. विधान परिषदेत स्थायी सभागृह, परमनंट हाऊस असं म्हणतात. बघा आपल्याकडे 2 आहे, एक विधानसभा, एक विधान परिषद. ओके, विधानसभेचा कार्यकाल किती असतो, 5 वर्ष असतं. 5 वर्षानंतर इलेक्शन झाले तर ते हाऊस का डिझॉल्व्ह होणार आहे, म्हणजे हे परमनंट आहे का, नाही आहे. पण विधान परिषद काय परमनंट सभागृह आहे ना, ज्याला आपण स्थायी सभागृह म्हणता ते स्थायी सभागृह आहे. म्हणजे विधान परिषद कधी डिझॉल्व्ह नाही होणार, म्हणजे डिझॉल्व्ह करण्यासाठी तर मोशन पास केलं तर तसं होतं, पण विधान सभागृह स्थायी सभागृह म्हटलं जातं. सो ए हे स्टेटमेंट राईट असणार आहे. आपल्याला विचारलं बरोबर आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ए दिसतं नाही ते रॉंग करा, या ठिकाणी ए नाही आहे ते रॉंग करा, उरलं 2. परत तुम्हाला ए आणि सी, त्या ठिकाणी ए वाला त्याचं या ठिकाणी दिसतंय, आता तुम्हाला बी आणि सी चेक करायचं आहे, कळतं. सेकंड बघा, राज्यपाल हे विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असते. बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आपल्याकडे प्रोव्हिजन कसं आहे मित्रांनो, एक विधानसभा असते, एक विधान परिषद असणारे, ते दोघं पास करणारे आणि त्याच्यानंतर ते गव्हर्नरकडे जाणारे आणि गव्हर्नर ते कायदा बनणारे. आता जर का गव्हर्नर हे विधानसभा किंवा विधान परिषदेचे अध्यक्ष झाले तर ऑलरेडी आपण यांच्याबद्दल वाचतो ना की विधानसभेचे स्पीकर असेल किंवा विधान परिषदेचे जे पण चेअरमॅन असतील त्यांच्याबद्दल वाचतो. सो हे विधान परिषदेचे अध्यक्ष असणं शक्य नाही, म्हणून सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. बी रॉंग आहे म्हणजे हे रॉंग आहे, हे रॉंग आहे म्हणजे हे राईट आहे, कळतं आहे. म्हणजे थर्ड वाचायची गरज आहे का नाही आहे. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात. आता हे स्टेटमेंट असं मोठं आहे ना, एक्सेप्ट फ्यू नॉमिनेटेड मेंबर्स, द मेंबर्स ऑफ द स्टेट लेजिस्लेचर आर इनडायरेक्टली इलेक्टेड असं, पण ते वाचायची गरज नाही जर का तुम्हाला वरचं स्टेटमेंट माहीत असतील तर, कळते. बेसिक क्वेश्चन एवढं काही अवघड नव्हतं. आणि काल आपण एक आर्टिकल याच्या रिलेटेड पाहिलं होतं, आर्टिकल 169 राईट आहे, विधान परिषदची स्थापना असेल त्यासंबंधी जे बिल असेल त्यासंबंधी पाहिलं होतं, विधान परिषदची स्थापना संबंधी. स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, आता आपण बघितलं त्याच्यामध्ये काहीतरी इनडायरेक्टली इलेक्टेड असतात. आर्टिकल 169 मध्ये असतं कॉन्स्टिट्यूशनमध्ये, पार्लमेंट काय करू शकते, एखाद्या क्रिएट करू शकते, अबॉलिश करू शकते विधान परिषद. ओके, पण त्यासाठी राज्यांनी त्यासाठी मागणी करावी लागते स्पेशल मेजॉरिटीने. म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे किंवा कोणत्या एखाद्या स्टेटला विधान परिषद हवी असली तर त्या ठिकाणी विधान परिषद हवी असली तर विधानसभेला 2/3 प्रेझेंट आणि वोटिंगने काय करावं लागेल, मागणी करावी लागेल की आम्हाला विधान परिषद हवी आहे या ठिकाणी, तसा आशाचा ठराव पास करावा लागेल. तो जाणार पार्लमेंटकडं. पार्लमेंट ओके, पार्लमेंट त्याला सिंपल मेजॉरिटीने पास करणार, हाफ ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग है ना, सिंपल मेजॉरिटीने पास करणार. आणि म्हणून विधान परिषद ज्यावेळेस क्रिएट करतो तर त्या ठिकाणी केलेला कायदा ही आर्टिकल 368 अंतर्गत घटना दुरुस्ती समजली जात नाही, कळतंय. कारण की हा सिंपल मेजॉरिटीने पास झालेला आहे, राज्याने स्पेशल मेजॉरिटीने पास केला
पार्लमेंटकडे गेला तो सिंपल मेजॉरिटीने पास होतो आणि म्हणून त्यासाठी केलेला कायदा हा घटनादुरुस्ती समजलं जात नाही. ओके, मग याच्यामध्ये लक्षात ठेवा 1/3 मेंबर आर इलेक्टेड बाय द असेंब्ली मेंबर. मग 1/3 कोणाद्वारे निवड करतात, जे म्युन्सिपाल्टी, डिस्ट्रिक्ट बोर्ड किंवा अदर लोकल बोर्ड. 1/12 मेंबर, 1/12 मेंबर आणि बाकी जे असतात ते उरलेले मेंबर जे असतात ते गव्हर्नर नॉमिनेट करतात. ओके, सो हे विधान परिषदचं कंपोजिशन आहे जे आपण बघतोच, राईट आहे. हे सगळं प्रोव्हिजन जे दिलं आहे ना आर्टिकल 171 मध्ये दिलं बरं का. हे जे सगळं असतं ना विधान परिषदचे एवढे मेंबर असे असणारे हे आर्टिकल 171 मध्ये दिलेलं आहे. कळतंय. सो आपण आता हा एक क्वेश्चन बघितला. पुढे क्वेश्चन जा मित्रांनो. आपण ऑलरेडी एक क्वेश्चन बघितला, आपण सेम क्वेश्चन आहे, राईट. आता जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व टिंब या दिवशी संपले. आता हा डायरेक्टली पॉलिटी रिलेटेड डायरेक्टली नाही म्हणताय ना. बघा 31 ऑक्टोबर 2019 मध्ये ॲक्च्युली हा म्हणजे राज्यसभा 2021चा पेपर आहे. सो आपण ते न्यूजमध्ये असल्यामुळे सगळं हा क्वेश्चन आला होता. कारण की आपण पाहिलं होतं आर्टिकल 370 आपण त्या ठिकाणी त्याच्या चेंजेस केले आणि जे स्पेशल स्टेटस होता जम्मू काश्मीरचं त्याच्यामध्ये बदल केला. सो विथ रिस्पॉन्समध्ये तो आला होता हा क्वेश्चन. 31 ऑक्टोबर तुम्हाला माहीत असेल आपण हा एक इम्पॉर्टंट डे म्हणून साजरा करतो. तुम्हाला माहीत असेल तर आयडिया असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. सो हा एक विचारलं होता. आता 15 ऑगस्ट याच्यामध्ये तुम्ही इलिमिनेशन जाऊ शकता. 15 ऑगस्ट ऑलरेडी म्हणजे स्वातंत्र्य दिन असल्यामुळे त्या ठिकाणी वगैरे हॉलिडे असतो. सो तो नसेल. 1 जानेवारी पहिलाच दिवस आला तो असू शकतो. असं काय ते इलिमिनेशन मेथड. 31 डिसेंबर पण लास्ट दिवस आला म्हणजे हे आयोगाने कधी पर्याय दिला याचं काही लॉजिक असेल. मग बाबा 31 डिसेंबर एकदमच शेवटचा दिवस का वगैरे किंवा काय असं तुम्ही असं काही माहीत असलं तर ठीक. अदरवाईज हा पुन्हा म्हणजे माहितीच आहे. माहीत असलं तर जमणार, अदरवाईज तुम्ही थोडंसं हे करू शकता. ओके, आता बघा भारतीय राज्यघटनेच्या आता पंचायत राजबद्दल क्वेश्चन आलेला आहे. 74th अमेंडमेंट. बघा आपल्याकडं सगळ्यात माइलस्टोन जर का तुम्ही बघितलं तर 73 आणि 74वी जी घटनादुरुस्ती होती या घटनादुरुस्ती महत्त्वाच्या होत्या. 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती ज्या पंचायत राज संबंधी खूप महत्त्वाच्या होत्या. तर आपल्याला म्हणतं की भारतीय राज्यघटनेचे 1992च्या 74व्या घटनादुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भागामध्ये किती प्रकारच्या नगरपालिका आहे. आपल्याला कोणतं म्हटलं आहे, अर्बन एरियामध्ये. कोणतं म्हटलं मित्रांनो, अर्बन एरियामध्ये. ओके, सिम्पल होता. 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, किती टाईपचे, राईट आहे. आन्सर याचं 3 असतं. 3 टाईपचे अर्बन लोकल बॉडी आपल्याकडे भेटतं, राईट आहे. आता एक्झाममध्ये खूप जण कन्फ्यूज झालं असेल काय असेल, पण अर्बन लोकल बॉडी ज्याला आपण म्हणतो अर्बन लोकल बॉडी, या अर्बन लोकल बॉडी 3 प्रकारच्या आपल्याला पाहायला भेटतात. आता बघा 74th अमेंडमेंटबद्दल थोडक्यात सांगतो. 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. म्युन्सिपाल्टी त्याला अर्बन लोकल बॉडी ह्या कॉन्स्टिट्यूशनल त्यांना घटनात्मक दर्जा दिला. त्यांचे वेगवेगळे 18 फंक्शन्स असतात जे 12व्या सूचीमध्ये आपण मेन्शन केलेले आहे, राईट आहे. त्याच्या अगोदर आपण म्हणजे 73rd वगैरे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट म्हटलं तर त्याचे रिलेटेड फंक्शन्स ऑलमोस्ट वगैरे 29 काहीतरी येतात आणि यांचे 12 येतात. यांचे रिलेटेड कायदा हा डिसेंबर 1992 मध्ये पास झाला होता आणि 1 जून 1993 मध्ये तो लागू झाला होता. या ठिकाणी पार्ट 9A मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हिजन भेटणार. या ठिकाणी आर्टिकल 243 P पासून ZG पर्यंत ना, P पासून ZG पर्यंत या ठिकाणी. आणि 3 टाईप्स ऑफ म्युन्सिपाल्टी आहे बघा. क्वेश्चन जर विचारला होता 3 टाईप्स ऑफ म्युन्सिपाल्टी या ठिकाणी तुम्हाला भेटेल. नगरपंचायत, म्युन्सिपल काउन्सिल आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ओके, नगरपंचायत जी असते तो ट्रान्झिशनल एरिया जो असतो, जो काय होते गावाकडून कुठेतरी शहरीकरण होते है ना. ट्रान्झिशन एरिया म्हणजे पूर्ण शहरीकरण झालं नाही, पूर्ण गावही नाही, त्यामधला जो ट्रान्झिशन एरिया त्याच्यासाठी असते नगरपंचायत. म्युन्सिपल काउन्सिल इज अ स्मॉलर अर्बन एरिया म्हणजे अर्बनाइज तर झाला आहे पण छोटा आहे आकाराने. पॉप्युलेशनचा जो क्रायटेरिया आपण करतो त्या पॉप्युलेशनच्या क्रायटेरियाच्या हिशोबाने तो थोडा छोटा एरिया आहे म्हणजे स्मॉल अर्बन एरिया. आता तुम्हाला हे मॅच द पेअर देऊ शकता. या ठिकाणी नावं देतील, या ठिकाणी त्यांचा क्रायटेरिया देतील आणि मॅच करा. आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे लार्ज अर्बन एरिया. ओके, काउन्सिल हे स्मॉल अर्बन एरियासाठी असते आणि कॉर्पोरेशन ही लार्ज अर्बन एरियासाठी असते. आणि जे ट्रान्झिशन एरिया जो असतो त्याच्यासाठी नगरपंचायत असते किंवा म्युन्सिपल पंचायत जे आपण म्हणतो ती असते, नगरपंचायत असते. ओके, 3 टाईपच्या अर्बन लोकल बॉडीज आपण 74व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड केल्या होत्या. सोप्पा क्वेश्चन होता तसा राज्यसेवा पेपर 2021चा. ओके, कळते का म्हणजे तुम्हाला. आपण आज पण क्वेश्चन बघतोय तर काय काय करतोय आपण सगळे घटकमध्ये. आयोगाने म्हणजे पंचायत राजला पण हे केलेलं आहे, अमेंडमेंट्सवर पण फोकस केलेला आहे, फंडामेंटल राईटवर पण भर दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक टॉपिक आणि खूप जास्त असे अवघड क्वेश्चन नाही, एक्स्ट्राऑर्डिनरी क्वेश्चन नाही आहे. जर का बेसिक्स तुम्ही कधी लक्ष्मीकांत असेल कोणतेही बुक प्रॉपरली रिवाईज केलं असेल तर हे क्वेश्चन आणि प्रॉपर इलिमिनेशन मेथड टेक्निक वापरत असाल तर हे क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली इझी पडतील सॉल्व करायला.
ओके. आता महाराष्ट्र विधान परिषदेला 50 वर्ष पूर्ण केव्हा झाले. आता आपण फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. आपण बघा विधान परिषदेवर हा दुसरा तिसरा क्वेश्चन सेम इयरमध्ये झाला आहे. मग त्यांनी विचारलं की विधान परिषदला 50 वर्ष केव्हा झाली. 2010ला झाली, 1990ला झाली, 1987ला झाली की 2000मध्ये झाली. ओके. बघा याचा आन्सर आहे ना 1987 हे आन्सर आहे. हे त्याचं आन्सर राईट असणार आहे. याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो थोडं. पण म्हणजे हिस्ट्री जर का तुम्ही थोडी वाचली असेल तर त्यामध्ये हे येतं जे महाराष्ट्र निर्माणचे मग महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विधान परिषद टोटल किती मेंबर्स असतात 78 असतात. कालच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितले ते UP असते. UPमध्ये सगळ्याधिक म्हणजे 100 मेंबर असतात. 6 अशी राज्ये ज्या ठिकाणी विधान परिषद असते त्यांची मी तुम्हाला जोडीने पण सांगितलं होतं. म्हणजे महाराष्ट्रासोबत कर्नाटकची जोडी, UP सोबत बिहारची जोडी आणि आंध्रप्रदेशसोबत तेलंगणाची जोडी. जम्मू काश्मीर एक होतं पण आता ते UT बनल्यामुळे त्याचं प्रयोजन बाजूला पडलं. सो आपल्याकडे 78 मेंबर आहे. 66 इलेक्टेड असणारे आणि 12 नॉमिनेटेड असणारे. त्या ठिकाणी आपले किती होणार मित्रांनो 78 मेंबर होणार आहे. ओके. त्यांचा कार्यकाल किती असणार आहे 6 वर्ष. मेंबरचा कार्यकाल सभागृह तर स्थायी सभागृह आहे पण मेंबरचा कार्यकाल 6 वर्ष असणार आहे. आणि त्याचा फर्स्ट सेशन जे झालं होतं असेंब्लीचं म्हणता. असेंब्ली म्हणजे काय विधानसभेचं पहिलं सेशन जुलै 1937मध्ये पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये झालं होतं. आणि विधान परिषदेचं पण जे सेशन होतं ते 20 जुलै 1937ला झालं होतं. आपल्याला काय विचारले 50 वर्ष काय झाले. 1937 पासून तुम्ही 50 वर्ष पुढे गेले तर जे आपला क्वेश्चन आपल्याला विचारला होता 50 वर्ष काय झाले 87 त्या ठिकाणी आपण पोहोचतो. कळते का तुम्हाला. तर तो सेम क्वेश्चन विचारला होता की आपल्याला या ठिकाणी 87 म्हणजे 50 वर्ष या ठिकाणी केव्हा झाले हा आपल्याला क्वेश्चन विचारला होता. सो 1937ला पहिलं सेशन झालं. 87ला 50 इयर्स झाले. महाराष्ट्र विधानसभामध्ये मेंबर बघितले तर 288 मेंबर्स असतात तुम्हाला सांगितले. विधान परिषदेमध्ये बघितले तर 78 मेंबर असतात हे पण आपण बघितले. आणि आत्ताचं जे आता ते 14 महाराष्ट्र असेंब्ली होते आत्ताची जी करंटली वर्किंग आहे त्यामध्ये त्याचं इलेक्शन या दिवशी झालं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटीसाठी 145 सीट्स लागतात का कारण की 288 असल्यामुळे त्याचे हाफ प्लस 1 त्याचे हाफ म्हणजे 244 म्हणून 244 + 1 = म्हणजे 144 + 1 = 145. 145 आपल्या सीट लागणारे मेजॉरिटी प्रूव्ह करण्यासाठी. कळतं बेसिक्स होतं क्वेश्चन म्हणजे थोडं माहीत असतं तुम्हाला बॅकग्राऊंड तर हा क्वेश्चन आला असता तुम्हाला. ओके. आता बघा परत आपल्याला ना शेड्यूलबद्दल आलेलं आहे ना. जे शेड्यूल आपल्याला विचारलं जातं ना त्याबद्दल क्वेश्चन आलेला आहे की फॉर्म्स जे ओत असतात शपथ आणि प्रतिज्ञा जे असतात त्यासंबंधी नमुने जे ते राज्यघटनेमध्ये कोणत्या अनुसूचीमध्ये किंवा कोणत्या शेड्यूलमध्ये समाविष्ट आहे. राईट आहे. मग तुम्हाला माहीत पाहिजे 10 शेड्यूल कशा रिलेटेड आहे, 6 शेड्यूल कशा रिलेटेड आहे, 3रा शेड्यूल कशा रिलेटेड आहे किंवा पहिला शेड्यूल कशा रिलेटेड आहे. तुम्हाला माहिती आहे 3rd शेड्यूलमध्ये आता आपण डिस्कस करता आपण बोललो की 3rd शेड्यूल हे असं आहे की 3rd शेड्यूलमध्ये आपण ओथबद्दल बोललो आहे ना. जे ओथ असतात त्याबद्दल 3rd शेड्यूलमध्ये बोललो आहे. सो एक्झाममध्ये तुम्हाला शेड्यूल थोडे माहीत पाहिजे. जेवढे पण आपले शेड्यूल त्याचे की मेन तरी शेड्यूल माहीत पाहिजे. काही तुम्ही ट्रिक्स वापरू शकता है ना. राज सर वेगवेगळे ट्रिक्स घेतात तुम्हाला माहीत असेल. ट्रिक फंड त्यांचं त्यांनी याच्यासाठी पण ट्रिक्स वेगवेगळी घेत असतात. सो ते सांगतील पण तुम्हाला त्यासंबंधी. सो हा क्वेश्चन विचारला जातो. मग तुम्हाला काहीतरी शेड्यूल्स माहीत पाहिजे. बघा इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज डिवायडेड इंटू 25 पार्ट है ना. 25 भाग आणि 12 शेड्यूल आहे. आता मी सगळ्यांनी घेतो पण महत्त्वाचे काय काय घ्या. फर्स्ट शेड्यूल जे असतात ते कंटेन द नेम अँड द स्टेट युनियन टेरिटरी. नावासंबंधी असतं मित्रांनो. किती नाव आहे काय नाव आहे त्यांचं स्टेट बॉर्डर वगैरे त्यासंबंधी असतं. सेकंड शेड्यूल परत तुम्हाला सांगितलं 2 म्हणजे हा असा पैशाचे रिलेटेड आपला सिम्बॉल. तर 2 म्हणजे अलाउन्सेस जे त्यांचे पैसा असेल प्रिव्हिलेज असेल त्यासंबंधी हे असताना. आणि जो आपला क्वेश्चन होता 3rd शेड्यूल तो असतो ओथ संबंधी. जे शपथ असतं ना शपथ नमुने त्या शपथ संबंधी कोणता असणार आहे आपला 3rd शेड्यूल असणार एवढं लक्षात ठेवा. 4th शेड्यूल असतात कंटेन द प्रोव्हिजन इन रिलेशन टू द अलोकेशन ऑफ द सीट इन द राज्यसभा. राज्यसभामध्ये जे सीट्स आहे त्यासंबंधी असणारे. 7th शेड्यूल जे असतात 3 लिस्ट असतात ना. आपल्याकडे 3 लिस्ट केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची म्हणजे सेंटर स्टेट आणि कन्करंट लिस्ट जे आपण म्हणतो. मग त्यामध्ये किती विषय म्हणजे केंद्र सूचीमध्ये किती 100 विषय येतात याच्यामध्ये किती विषय येतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि ह्या ज्या 3 सूची आहेत त्या 7th शेड्यूलमध्ये मेन्शन आहे. 8th शेड्यूलमध्ये आपल्याकडे 22 भाषा होत्या ज्या आपल्या 22 ऑफिशियल आपण जे वेगवेगळी भाषा म्हणतो त्या 22 भाषा होत्या. मग अगोदर किती भाषा होत्या जेव्हा कॉन्स्टिट्यूशन म्हणला त्या 14 भाषा होत्या. मग 14वरून कशा त्या इम्प्लिमेंट होत गेल्या कशा वाढत गेल्या आणि आत्ता 22 भाषा कशा बनल्या यावर पण क्वेश्चन विचारला जातो. मग भाषा एखादी ॲड करायची असेल शेड्यूलमध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागते. मग त्या रिलेटेड कोणकोणते अमेंडमेंट्स आपण पास केले ते विचारतात. ओके. सो बेसिक्स आहे एवढं माहिती तुम्हाला लक्षात असू द्या. है ना. 10th शेड्यूल अँटी डिफेक्शन संबंधी मित्रांनो. अँटी डिफेक्शन संबंधी 52वी अमेंडमेंट होती है ना. 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जी होती ती आपण 85 मध्ये पास केली होती. याला आपण पक्षांतर बंदी म्हणतो है ना.
आठवत पक्षांतर बंदी कायदा, तर पक्षांतर बंदी आपण त्या ठिकाणी. आणि सेम या अमेंडमेंट रिलेटेड आणखी एक महत्त्वाची अमेंडमेंट येते पुढे जाऊन 91वी घटना दुरुस्ती. ओके, 91 घटना दुरुस्ती 2003 मध्ये झालेली ती है ना. त्यामध्ये मग आपण बरेच चेंजेस केले होते या ठिकाणी. सो ती एक महत्त्वाची घटना दुरुस्ती तुम्हाला महत्त्वाची ठरेल. ओके, त्याच्यानंतर 11 शेड्यूल लक्षात ठेवा मित्रांनो. 11 शेड्यूल एक असणार आहे पॉवर, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पंचायत. त्याच्यामध्ये 29 विषय असतात. आणि जे 12 शेड्यूल आहे त्याच्यामध्ये पॉवर, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ म्युन्सिपालिटीज असतात. त्यामध्ये 18 मॅटर येतात. म्हणजे या ठिकाणी 29 विषय असणार आहे आणि या ठिकाणी 18 विषय असणार आहे. कळते, या ठिकाणी 29 विषय, या ठिकाणी 18 विषय. सो मेन शेड्यूल्स आहे. शेड्यूल्स पाठ करा, म्हणजे इम्पॉर्टंट शेड्यूल एक तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यामध्ये 1 लाइनर क्वेश्चन येऊ शकतो, तो तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो एक्झाममध्ये. ओके, पुढचा क्वेश्चन तर की लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात कोणतं विधान विचारात घ्या. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द स्पीकर ऑफ लोकसभा. आता त्या ठिकाणी परत इलिमिनेशन मेथड आपल्याला स्पीकरबद्दल क्वेश्चन आलेला आहे. सो आणि काय विचारलेलं आहे, करेक्ट क्वेश्चन विचारलं, म्हणजे करेक्ट कोणते विधान विचारत घ्या आणि बरोबर विधान विचारलेले. परत इलिमिनेशन मेथड वापरू. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर होऊ शकतात. त्याच्यावर तुम्हाला माहीत नाही, समजा पुढे जाऊया आपण. त्यांच्या निवडीच्या वेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक असते. आता हे पण माहीत नाही समजा. तिसऱ्या संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाचे ते अध्यक्ष असतात. ऑलरेडी आपण जॉईंट सिटिंगबद्दल बोलतोय. आर्टिकल 108 मध्ये आपण जॉईंट सिटिंगबद्दल बोलतो. आणि जॉईंट सिटिंगचे जे चेअरमॅन असतात ते स्पीकर असतात. सी जर का तुम्हाला डेफिनेटली माहीत असेल तर सी आन्सर तुमचा यायला पाहिजे. तुम्हाला कोणतं बरोबर विधान विचारलेलं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी सी मेन्शन नसेल तो ठिकाण तुम्ही काय करू शकता, रद्द करू शकतात. तुमचा आन्सर येऊ शकता. बरं, वरचे 2 क्वेश्चन तुम्हाला माहीत होते नव्हते. आता त्यावेळी निवडीच्या वेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही, हे रॉंग आहे. म्हणजे ते निवड होताना ते हाऊसचे मेंबर असले पाहिजे. त्याच्यानंतर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात, हे पण रॉंग आहे. कारण की त्यांना टेन्युअर सिक्युरिटी दिलेली आहे. जस्ट नवीन लोकसभाच्या जस्ट पहिल्या बैठकीच्या पहिल्या अगोदर ते रिझाईन करत असतात. सो कळतं आहे का, जे माहीत आहे त्याच्यावरून तुम्ही एका सेकंडात. आणि आयोगाने पण पर्याय असे सेट केलेले असतात ज्याचा फायदा तुम्हाला इलिमिनेशन मेथडमध्ये पण झाला पाहिजे आणि अप्लाय करता यायला पाहिजे. ओके, सो ओनली सी ऑप्शन इज राईट मित्रांनो, हे एक तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता या ठिकाणी येतं द कॉन्स्टिट्यूशन. आत्ता 105वी अमेंडमेंट झाली. 105वी अमेंडमेंटमध्ये आपण कोणतं शेड्यूल, या ठिकाणी 105वी अमेंडमेंटमध्ये सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लाससाठी कोणता आर्टिकल आपण अमेंड केलं, या रिलेटेड क्वेश्चन आला होता. हा क्वेश्चन होता. 3 अमेंडमेंट आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपण बदल केला होता. आता मित्रांनो तुम्हाला हे याच्यात काय करायचं आहे हे एक लक्षात ठेवा. काय असणार 105वी अमेंडमेंट जी असणार आहे ओबीसीसाठी, म्हणजे स्टेट पण स्वतःची एक वेगळी लिस्ट डिक्लेअर करू शकते त्यामध्ये. मग तुम्हाला जे महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आत्ता जे झालेलं लेटेस्टवाला, मग 100वी असेल, 101वी असेल, 102वी असेल, 103 असेल, 104 असेल आणि 105. 100वी कोणती होती, मग ते तुम्हाला आठवलं पाहिजे की 100वी कोणती. किंवा 101 तुम्हाला माहीत असेल, नॉर्मली 101 असतं GST संबंधी आपण जे बघतोय ना, GST संबंधी. मग त्या रिलेटेड बिल विचारू शकतात. याची डेट तुम्हाला माहीत असते 1 जुलै 2017 पासून आपण ते इस्टॅब्लिश केलं होतं GST. तर ते एक तुम्हाला डेट विचारली जाते. 102 म्हणजे नॅशनल कमिशन फॉर ओबीसी, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास होतं, त्यांच्यासाठी होतं. त्यानंतर आपण आर्टिकल बघितलं होतं, आर्टिकल 338B आपण इन्सर्ट केला होता. ते तुम्हाला त्याच्याबद्दल प्रोव्हिजन कोण अपॉइंट करतं ते. 103 म्हणजे इकॉनॉमिकली जे विकर सेक्शन असतात, इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी 10% रिझर्वेशन संबंधी असेल ती असेल. आणि 104 जी असते ते रिझर्वेशन होतं. ह्या रिझर्वेशन आपण आणखी 10 वर्षासाठी एक्सटेंड केलं, म्हणजे 25 जानेवारी 2030 पर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. राईट आहे, 10 वर्षांनी कळतं. आणि 105वी जी अमेंडमेंट आहे ती आत्ताची अमेंडमेंट लक्षात ठेवा, जी असते की स्टेट पण म्हणजे राज्य पण काय करू शकतात, त्यांची स्वतःची लिस्ट डिक्लेअर करू शकतात त्यासंबंधी. सो आत्ताचे लेटेस्ट अमेंडमेंट तुम्हाला माहीत पाहिजे, ते फायद्यामध्ये येऊ शकतं. एखादा 1 लाइनर क्वेश्चन येऊ शकतो, हे आहे. आता मला तुम्हाला जस्ट सांगायचं होतं की 2022 आणि 2021 या दोघांचे आपण ऑलमोस्ट पॉलिटीचे सगळे क्वेश्चन डिस्कस केलेले. त्यामध्ये बघा कोणत्या सेक्शनवर कोणकोणते कसे क्वेश्चन आले ना, हा तुम्हाला अभ्यास करताना एक अप्रोच करू शकतो. बघा 22मध्ये आपण नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईबबद्दल एक क्वेश्चन बघितला होता. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलवर कॅगवर एक क्वेश्चन होता. सेम कॅगचा क्वेश्चन तुम्हाला 2021मध्ये पण पाहायला भेटेल. कॅगवर क्वेश्चन आलेला आहे, म्हणजे कॅग हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2 वर्षामध्ये कंटिन्युअसली क्वेश्चन आलं आहे, तर हा एक तुम्ही अप्रोच एक ठेवू शकता. आर्टिकल 23वर क्वेश्चन आला होता.
होता. या ठिकाणी पण बघा आर्टिकल 143 वर क्वेश्चन आलेला आहे. पुढच्या आर्टिकल विधान परिषदचा आर्टिकल 169 वर क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे तुम्हाला आर्टिकल पण पाठ करायचे आहे. कळतं म्हणजे काय काय क्वेश्चन या ठिकाणी प्रेसिडेन्शियल इलेक्शनवर क्वेश्चन आलेला आहे. इनडायरेक्टली यामध्ये आपण पार्लमेंटरी कमिटी सुद्धा पाहिलं होतं, त्याच्यावर होतं. अमेंडमेंटबद्दल मी सांगतो बघा, इकडं पण 44वी अमेंडमेंट विचारली होती, या ठिकाणी पण 44वी अमेंडमेंट विचारली आहे. म्हणजे क्वेश्चनचा भर किंवा तुमच्या अभ्यासाची दिशा कसली पाहिजे हे म्हणतो ना आपण, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिसाईड करतात. तर यावरून तुम्हाला एक जजमेंट येऊ शकतं. सेम बघा परत, हा 2022चा पेपर आहे, ओके, आणि हा 2021चा पेपर आहे. या ठिकाणी बघा विधान परिषदेवर क्वेश्चन होता. त्याच्यानंतर मागच्या पेजवर आपण बघितलं 74वी अमेंडमेंट या ठिकाणी विचारली होती, या ठिकाणी 97वी अमेंडमेंट विचारली है ना. त्याच्यानंतर विधान परिषदेवर क्वेश्चन होता 50 वर्ष क्या झाली वगैरे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर थर्ड शेड्यूलबद्दल ओथ विचारली होती, स्पीकरवर होता, आणि जम्मू काश्मीरचं ह्युमन राईट कमिशन होता. सेम याच्यामध्ये 2022मध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आर्टिकल 20वर क्वेश्चन होता. स्पेशल प्रोव्हिजन सम राज्यांसाठी जे असतात त्याबद्दल क्वेश्चन होता. आर्टिकल 311 आणि स्पीकरबद्दल क्वेश्चन होतं. सो कळतंय का मित्रांनो, आपण जे सेशन घेतो त्याचा ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला कळतंय का? तुम्हाला दिशा भेटली पाहिजे पॉलिटी पेपर करताना. आणि फक्त पॉलिटीसाठी नाही, तुम्ही जो पण कोणताही विषय करत असाल है ना, त्याच्यात इकॉनॉमिक्स असेल, जॉग्राफी असेल, कोणता पण विषय करत असाल, सगळ्यात सोपी वे जर असेल अभ्यासाची ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे आणि सिलेबस आहे. त्याच्याने तुमचा वेळ कमी वाया जाईल. अननेसेसरी गोष्टी ज्या तुम्ही वाचत बसतात, जे पाठ करत बसतात, त्यामध्ये तुमचा वेळ जाणार नाही. आणि जो तुमचा वेळ युटिलाइज होईल, जास्त वाचेल, त्याच्यामुळे तुम्ही जास्त रिव्हिजन करू शकता. जास्तीत जास्त रिव्हिजन करणे हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात चांगला मार्ग आहे एक्झाममध्ये क्वालिफाय होण्याचा. ओके, एक कमी बुक ठेवा, जास्त वेळेस रिवाईज करा, प्रॉपर एलिमिनेशन मेथड वापरा आणि क्वेश्चन पेपर सॉल्व करत राहा है ना. जर काही एवढा अप्रोच तुम्ही ठेवला तर डेफिनेटली तुमची एक्झाम क्रॅक होऊ शकते. ओके, सो आणि सेम टेस्ट सिरीजचं डिस्कशन राज सर घेणार आहे आपल्याकडं. मी तुम्हाला सांगितलं आहे 25 फेब्रुवारीपासून आपल्याकडे टेस्ट सिरीज चालू होते, राईट आहे. सेम या ठिकाणी आयोगाच्या धर्तीवरच सगळे पेपर असणार आहे. त्यामध्ये फुल लेंथ टेस्ट असणार आहे. मॅक्झिमम सगळ्या फुल लेंथ टेस्ट आहे. आणि मेन ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघी स्वरूपात आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही पुण्यामध्येच असले पाहिजे, तुम्ही कुठे असला तरी ते पण त्याच्यामध्ये असं हे होणार आहे. सर पूर्ण या ठिकाणी डिस्कशन घेणार आहे. इलिमिनेशन टेक्निक आणि लॉजिक बिल्डिंग यावर फोकस करणार आहे, की जेणेकरून कशा प्रकारे तुम्ही एक चांगलं इलिमिनेशन टेक्निक वापरू शकतात आणि लॉजिकली सॉल्व्ह करू शकतात. 5 GSच्या आणि 2 CSATच्या टेस्ट आहे, राज सर त्या ठिकाणी घेणार आहे. ओके, सो ठीक आहे मित्रांनो, असंच आपल्या अकॅडमीसोबत तुम्ही कनेक्टेड आहे डेफिनेटली. आणि ही जी सिरीज आपण आपली पॉलिटीची जी सिरीज असेल त्या रिलेटेड जे क्वेश्चन्स असतील ते आपण कंटिन्यू करूयात. आता यापुढे जे आपण सेशन्स घेणार ते आपण टॉपिक वाईज घेऊयात. म्हणजे एखादा स्पीकर असेल, मग स्पीकर रिलेटेड काय काय क्वेश्चन्स अत्यंत आलेले, राज्यसभा प्री असेल किंवा मेन्स असेल त्यामध्ये, जेणेकरून तो टॉपिक तुमचा होलिस्टिक कव्हर होईल है ना. मग त्यानंतर आपण असा 1 बाय 1 घेऊ. प्रेसिडेंट असेल, मग प्रेसिडेंट रिलेटेड काय काय क्वेश्चन पडले, मग त्यामध्ये तुम्ही कसा अप्रोच ठेवला पाहिजे अभ्यासाचा तसं आपण बघणार आहे. जेणेकरून तो टॉपिक तुमचा व्यवस्थितपणे आणि प्लस त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्याच्यातून पूर्ण कव्हर होईल. ओके, सो ही सिरीज आपण कंटिन्यू करूया. आणखी पण तुमचे काही कमेंट्स असतील, तुम्हाला काही आणखी काही सजेशन्स असतील तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सजेस्ट करू शकता. सो कनेक्टेड आपल्यासोबत आपण ही कंटिन्यू सिरीज करूया पुन्हा एकदा. ओके, थँक्यू सो मच मित्रांनो.